ही गर्दी आहे, फार गरम आहे, वाफा येतात त्याच्यावरती. मला आता कळलं की लोक चटणीसाठी लाईन का लावतात. ही लाल प्लेट दिसली की खरा नाशिककर काहीच विचारत नाही. तो सरळ म्हणतो, चल सायंताराला जाऊ. 1969 पासून नाशिककरांच्या चवीवर राज्य करणारी जागा, नाव आहे सायंतारा. इथे मेनूवर फक्त 2च पदार्थ, हो फक्त 2च, साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी, बस. पण चव आहा, लेजेंडरी. पण खरी गेम चेंजर काय आहे माहितीये? ती आहे यांची चटणी. शेंगदाण्याची तिखट गोड, थोडीशी स्पायसी किक असलेली आणि इतकी ॲडिक्टिव्ह की लोक रिकामी प्लेट हातात घेऊन थोडी अजून चटणी द्या म्हणत रांगेत उभे राहतात. हो, रिपीट चटणी इथे कल्चर आहे. सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे दोन्ही पदार्थ उपवासासाठी बनवले जातात, पण नाशिककर वर्षभर इथे खातात. कारण इथे फक्त खाणं नाही, इथे आठवणी सर्व होतात. जर तुम्ही नाशिकचे असाल तर सायंतारा तुमच्यासाठी भावना आहे. आणि जर अजून ट्राय केलं नसेल तर पुढचा प्लॅन नक्की फिक्स करा. लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा ओजी फूड स्पॉटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वेलकम फूडीज. आपण आलेलो आजच्या आपल्या पुढच्या स्पॉटकडे, द ओजी सायंतारामध्ये. आणि इथली सर्वात आवडणारी गोष्ट माझी काय माहितीये? इथे फक्त 2च आयटम आहेत. एक त्यांचं साबुदाणा वडा आणि एक बटाटा कचोरी, आणि त्याच्यासोबत येणारी ही मंग चटणी. गर्दी बघा, ही गर्दी आहे. साधारणपणे गेली 50 ते 60 वर्ष हे या ठिकाणी चालवत आहेत. आपण यांच्या सर्वात ओरिजिनल शॉपमध्ये, जे सगळ्यात जुनं आहे, साधारणपणे 1976 पासूनचं हे शॉप इथे चालवत आहेत. आपण टेस्ट करणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत कशी चव आहे ते. साबुदाणा वडा एकदम क्रिस्पी आहे, खमंग तळलेला आहे, फार गरम आहे, वाफा येतात त्याच्यावरती. मला आता कळलं की लोक चटणीसाठी लाईन का लावतात. त्यांची चटणी तुम्ही रिपीट घेऊ शकता. त्या चटणीत खरा गेम आहे, चटणीत मजा आहे आणि खमंग तळलेला साबुदाणा वडा. आता मी त्यांचं बटाटा कचोरी ट्राय करतोय. आतमध्ये स्टफिंग केलेली आहे मसाल्याची. ऑब्व्हियसली दोन्ही पदार्थ उपवासाला चालणार आहेत. 50 वर्ष उगाच इतकी जुनी चव नाहीये आणि उगाच एवढी गर्दी नाही होत. 50 वर्षापासूनचे हे स्पॉट आहेत. मस्ट रेकमेंडेड बाय मी. नक्की व्हिजिट करा. नाशिकला येत असाल तर सायंतारा शिवाय तुमचा फूड ट्रॅव्हल अजिबात कम्प्लीट होऊ शकत नाही.